ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती देवी नमः. तुम्हा सगळ्यांना प्रणाम. आपण आता या आध्यात्मिक मार्गावरती हळूहळू शिकत, हळूहळू अभ्यास करत, सद्गुरु ओम मालती यांचे कोणा एकाची साधन गाथा याचा अभ्यास करत आहोत. आता कालचा कुंडलिनीचा प्रवास मी जसं सांगितलं, की कुंडलिनीचा प्रवास जो होता, तो जवळ-जवळ म्हणजे खरं म्हणतं तर आईची कुंडलिनी लगेचच जागृत झाली होती. पण तो प्रवास खूप वर्ष चालला होता. कारण ती तेवढी उपासना, तेवढी साधना करावीच लागते. आता ह्या ह्याच्यामध्ये एकच आपल्याला बघायला मिळतं, की आईची साधना मात्र तीव्र होती. म्हणजे त्यांनी कधी कंटाळा केलाच नाही. शरीराला त्रास झाला किंवा आणखीन काही अडचणी आल्या. घरामध्ये मुलं असतात. मुलांचे कोणाचे कधी मुलीचं बाळंतपण असतं. आणखीन काही कार्यक्रम असतात. पण त्या ह्याच्यात पण आईने वेळात वेळ काढून साधनेला कधी हे केलं नाही. सोडलं नाही. आणि या ह्याच्यामुळेच म्हणजे सातत्य कुठल्याही गोष्टीमध्ये असं, की त्याचं फळ माणसाला मिळतंच. तर तसंच त्याचबरोबर आईला ओढणारं काय होतं, 2 गोष्टी होत्या. गुरूंचं सतत मार्गदर्शन आणि दुसरं जे ही देवी-देवतांचे दर्शन व्हायची आणि ज्ञान मिळायचं. त्यामुळे पुढे-पुढे जावंसं व्हायचं आणि सगळ्यात पहिले गुरूंची प्रेरणा. गुरु सतत आईना सांभाळत असत, सांगत असत, समजवत असत आणि इकडे खूप शारीरिक कष्ट होत आणि हे पण व्हायचं काय म्हणतात ते आपल्याला संसार सांभाळायचा, येण्या-जाणाऱ्या लोकांना सांभाळायचं, त्यांचं अगत्य करायचं. कारण कमीत कमी आलेल्या माणसाला चहा तर दिला पाहिजे. असंच काय तुम्ही पाठवू शकत नाही त्यांना. तर असं सगळं असताना आईची धावपळ पण खूप व्हायची आणि ती खरंच तर दमून जायची आणि अशा ह्याच्यामध्ये खूप संघर्ष व्हायचा. अशा वेळेला स्वामीजींचे स्वामीजी समजवायचे आणि काय म्हणायचे, की आई उलटं म्हणायची. आई म्हणायची, "आता मला हे नको माणसं. हे मला सगळं नको. फक्त साधना." म्हणजे ते आईला सोपं होतं. आईला काही प्रश्न नव्हता तिथे. कारण मुलं शाळेला गेली आणि वडील माझे ऑफिसला गेले, की तिला वेगळा मग तिला शांत असायचं. ती बसू शकायची. पण ही जेव्हा माणसं यायची तर तेव्हा मात्र आणि ती यायची ती काही ना काहीतरी दुविधा घेऊन यायची. काही ना काहीतरी आपले कष्ट सांगायला यायची. म्हणताना ती म्हणायची, की "आम्ही आई थोडा वेळ तुमच्या इथं ध्यानाला बसलं, की बरं वाटतं." पण त्याचबरोबर कुठेतरी आंतरिक त्यांची हे असायची मनीषा मनशा असायची, की काहीतरी आपण ह्याच्यातून आईच्यापर्यंत पोहोचवावं आणि त्याचा आशीर्वाद मिळवावा. तर हे सगळं आईला दिसत होतं आणि त्यामुळे आईने स्वामीजींना सरळ प्रार्थना केली, "नको आता मला हे." पण स्वामीजींनी काय सांगितलं पुढे, "तर मैं क्या सोच रहे हो? सब ठीक हो जाएगा. हमारा यही रास्ता है." प्रेम का त्याग कभी भी नहीं सोचना। प्रेम तो नदी का प्रवाह जैसे होता है। उसे बहने दो, रोको नहीं। बस इतना ही सोचना कि आदमी उस प्रवाह में ना बह जाए। अगर प्रवाह में डूबने का खतरा हो, तो बीच में दीवार खड़ी कर दो। लेकिन प्रेम का त्याग मत कर, सबके साथ प्रेम करो। भला प्रेम के सिवाय भगवान भी नहीं मिलता। समत्व दृष्टि रखो और सबके साथ प्रेम रखो। देखो, जहाँ चंदन है, वहाँ नाग है। जहाँ कमल का फूल है, वहाँ भ्रमर है। जहाँ साफ शांत जल है, उसमें सूर्य प्रकाश है। इसलिए भगवान का ये संसार और उसमें रहने वाले मानव, उससे प्रेम रखना क्या गलती है? शुद्ध सात्विक भाव से प्रेम करना, ये एक ईश्वर का वरदान है। भला पत्थर जैसे हृदय में प्रभु का दर्शन होगा ही कैसा? बेटा प्यार करो, खूप प्यार करो. तर असं आईला त्यांनी सांगितलं. तर ह्याचा अर्थच असा होता, की माणसं तर त्याप्रमाणे जशी माणसांची जशी प्रवृत्ती असणार तशी माणसं येणार. पण आपण स्वतःला बदलायचं नाही. आपण स्वतःला स्वतःच्या मध्ये त्या माणसांचे जे काही त्रास आहे, की त्यामुळे आपण ज्याला आपण म्हणतो रिएक्शन, तर ती रिएक्शन साधकांच्याकडे होता कामा नये. साधकांनी आपल्याला स्वतःला ओळखल्यानंतर त्यांनी आपलं जे सत्व आहे, ते जपून ठेवलं पाहिजे. ते सोडता कामा नये. असं स्वामीजी आईला सांगतायत आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. आपल्याला असं होतं, की तो माझ्याशी असा वागला, म्हणून मी त्याच्याशी असं वागले, असं होतं आपलं. पण तसं होता कामा नये. आपण आपल्या ह्याच्याप्रमाणेच आपण चाललं पाहिजे आणि त्याचं एक प्रकारे समाधान असतं. तर यात आईने एकदा आईने आम्हाला खूप छान उदाहरण सांगितलं. आईने प्रवचनातच बोलली आई, की एक जण कोणतरी होते, ते गाडी घेऊन तर पुण्यात आले. आईनं गाडी दाखवली. प्रत्येक बरेच जण नवीन गाडी आली, की आईला बसवायला घेऊन जायचे एक चक्कर मारायला. गाडी दाखवायला आणायचे ह्यानी प्रेमाने. तर तसं त्याने गाडी आणली, आईनं दाखवली. आईने कौतुक केलं त्यांचं.
पण त्याच्यानंतर ते काय म्हणाले, की मला अमुक-अमुक असा मला बोलला होता आणि त्यामुळे माझ्या मनाला इतकं लागलं होतं, तर मी त्याच्यापेक्षा चांगली महाग साडी महाग गाडी घेऊन आता इथं आलो, असं त्यांनी सांगितलं. तर आई म्हणाली, की "तो जो बोलला तो तर विसरून गेला. त्याच्या लक्षात पण असेल, तर तो तो सहज त्यांनी काहीतरी बोलला असेल तो. पण ह्या माणसाने 4 वर्ष आपल्या मनामध्ये खदखदत ठेवलं, तर त्रास कुणाला झाला? तर त्रास ह्याला झाला. तर असं आहे, की आपण स्वतःला ओळखलं ना, तर मग आपल्याला कोणतंच म्हणजे कुणी काय बोललं, कुणी काय हे केलं, तर त्याचं आपल्याला हे राहत नाही आणि गुरु पुन्हा-पुन्हा आपल्याला हे शिकवत असतात. त्याचबरोबर गुरु आपलं स्वरूप पुन्हा-पुन्हा अ, उजागर करत असतात आपल्यासमोर. म्हणजे आईला पुन्हा-पुन्हा अहम ब्रह्मास्मी म्हणजे तू म्हणजे आईला असं किती वेळा व्हायचं, की खोलीमध्ये पण मी आहे आणि खोलीच्या बाहेर पण आहे. आणि त्याच्यापुढे सगळीकडे मी पसरलेली आहे. असा काहीतरी भ्रम व्हायचा आणि ती चक्रावून जायची. सर्वसाधारण मनुष्य आणि त्याला असा अनुभव आला, तर तो काय करणार? कोणाला विचारणार? आणि आणि पुन्हा मी जसं म्हटलं, की व्यवहारात आल्यानंतर तर ह्याचा काही उलगडा पटकीने व्हायचा नाही. पण त्याच्यामध्ये तसंच ते ज्योती दाखवायचे. एक ती आईच्या ह्याच्यातून ज्योती बाहेर झाली आणि तो खूप मोठा प्रकाश झालाय, प्रकाश झालाय आणि तोच प्रकाश पुन्हा आईच्या हृदयामध्ये आलाय. म्हणजे हे ते एक शिकवायचे. आता मला नेहमी हा प्रश्न पडतो, की प्रत्येकाला ध्यानामध्ये असे अनुभव येतातच. आणि बरेचदा हे दृक्श्राव्य म्हणजे तुम्हाला एक दाखवलं जातं, चित्र दाखवलं जातं किंवा एक छोटासा व्हिडिओ दाखवला जातो आणि मग त्याच्यावरती भाष्य केलं जातं. तर हे करणारं कोण असतं? हा मला नेहमी अजूनपर्यंत मला काही त्याची उलगडा झाला नाहीये, की इतकं सुंदर ते त्याचं त्याला शिकवायचं असतं. त्याचं चित्रीकरण ते इतकं सुंदर करतात, की त्या व्यक्तीच्या काय म्हणजे आईला जरी 10 वर्षांनी तो अनुभव विचारला, तर आई सांगू शकेल, असा तो अनुभव म्हणजे काय म्हणतात तो अलौकिक अद्भुत अनुभव असतो. त्यामुळे पण तो लक्षात राहतो. पण तो अशा तऱ्हेने पण लक्षात राहतो. तर हे कोण तयार करतं हा पण प्रश्न आहे खरं सांगते. आजपर्यंत मला त्याचं गूढ काही अजूनपर्यंत समजलेलं नाही. तर असं आईला नेहमी व्यापक स्वरूपात तू स्वतःला बघ. तुझं व्यापक स्वरूप आहे. पण हे जरी शिकवलं गेलं, तरी ते आपल्याला कळायला खूप दिवस लागतात. म्हणजे ते आतमध्ये अंगी बाणायला त्याला खूप वेळ लागतो, खूप काळ लागतो, खूप तपश्चर्या लागते आणि तेव्हा ते आपल्याला नुसतंच नाही, नाही मी ब्रह्म आहे. आज मी म्हणेन की अहम ब्रह्मास्मी. पण ते ब्रह्मचं खरं कळायला याला वर्षानुवर्षाची तपश्चर्या लागते. आता ह्या सगळ्या ह्याच्यात जसं मी तुम्हाला म्हटलं, की आईची प्रकृती, आईची साधना, येणारे लोक आणि कुंडलिनीच्या ह्याच्यामुळे आईला जो अत्यंत उष्णता व्हायची आणि थंडीच्या दिवसात सुद्धा ती गार जमीन तिथे बसली की तिथं जमीन गरम होऊन जायची आणि जमिनीवरती पाय पण ठेवत नसायचा. इतकी तिच्या अंगात उष्णता झाली. किती पाणी प्यायलं, किती काय केलं, कुणी काय सांगायचं, कुणी काय सांगायचं, काढे-बिढे काही त्याचं तरी अंगाची लाही-लाही होत असे आईच्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अ, कधीतरी मी जसं म्हटलं, की आई म्हणायची, की "मला माझं डोकं फिरलंय. माझं भ्रमित झालंय. माझी डोकं फिरायची वेळ आली." असं म्हणायची आई. तर एकदा काय झालं, आई बाजारातून आई 2 पुड्या घेऊन आली मैदा आणि ह्याचा कपडे धुवायचा सोडा. तेव्हा तुम्हाला माहिती असेल, आपण ते साधं साबण वापरत होतो आणि ते जास्त पांढरे कपडे असेल, तर आपण चक्क सोडा घालायचो. तर तो कास्टिक सोडा होता आणि मैदा होता. दोन्ही पुड्या एकत्र ठेवल्या गेल्या आणि आई ध्यानाच्या ह्याच्यात देवीचं तिला त्या दिवशी इतकं सुंदर दर्शन झालं होतं. देवीशी वार्तालाप झाला होता. तर आई त्या ह्याच्यामध्ये असताना आईने कणिक मळली आणि त्याच्यामध्ये चुकून तो धुण्याचा सोडा घातला आईने आणि आईच्या काही लक्षात आलं नाही. लक्षात केव्हा आलं, दुसऱ्या दिवशी सकाळी माझी बहीण जेव्हा कपडे भिजवायला गेली आणि तिला वाटतं ती कारण ती पुडी सोडलेली नव्हती. पण तिने ती पुडी सोडली सोड्याची म्हणून, तर त्यात मैदा निघाला. तेव्हा माझ्या बहीण बहीण म्हणाली, की "आई ह्याच्यात मैदा आहे." म्हणताना आईच्या काळजात चर्र झालं, की हे मी काय करून बसले. आणि मग आई ध्यानाला बसली आणि देवीला प्रार्थना करू लागली. खूप आईला म्हणजे आईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, की आता काय होणार माझ्या मुलांचं, की मी म्हणजे एक प्रकारे इतकं मी माझं मुलांचं करते असं मला वाटतं आणि हे काय करून बसले मी. असं अशा ह्याने ग्लानी पण होती, दुःख पण होतं, भय पण होतं, असं सगळ्या ह्याच्यात आणि मातृत्व
तिच्यामध्ये तर सगळ्यांच्या प्रती मातृत्व होतं, तर मुलांचं आपल्या असं काही झालं तर काय करायचं? आणि इकडं वाटत होतं, की काल खाल्ल्यात मुलांना अजून तरी काही हे झालं नाहीये, पण काय सांगावं? किती वेळाने परिणाम होईल काय माहिती? तर अशा ह्याच्यात असताना मग देवीने तिची हे केली, की "तू काळजी करू नकोस, काही होणार नाही. तू ज्यावेळेला तो हे करत होतीस, तू जर मीठ म्हणून किंवा मैदा म्हणून जर तो वापरला असशील, तर तू माझ्या ह्याच्यात होतीस ना, तर त्यामुळे त्या मुलांचं काही होणार नाही." असं आश्वासन देवीकडनं आईला मिळालं. पण तरी पण अ, आवा आवाहन मिळाल्यानंतर थोडंसं आईला हे झालं, की देवीने सांगितलंय म्हणजे आज खरंच काही होणार नाही. दुसरं हे आई बघत होती, काल मुलांनी पोळ्या खाल्ल्या होत्या आणि आजपर्यंत तरी कोणाचं पोट तरी बिघडलं नव्हतं का कोणी पोट दुखतंय का काय होतंय असं काही कोणी तक्रार केली नव्हती. मग आईने काय केलं हळू तो आदल्या दिवशीचा जो डबा होता तो उघडून बघितला. तो हिरवाचर झाला होता. आतमध्ये 1-2 पोळ्या उरलेल्या होत्या त्या हिरवागार पडल्या होत्या. आणि तो डबा तसाच ठेवून दिला. आई म्हणाली, "आता काही बोलायला नको. आणखीन एक दिवस जाऊ दे." मग एक आणखीन दिवस गेल्यानंतर जेव्हा काहीच झालं नाही, तेव्हा त्यांनी आईने हा घरातल्या घरात झालेला चमत्कार सगळ्यांच्या समोर सांगितला, की हे असं असतं तुम्ही परमेश्वराला जसं मानता आणि जसं हे करता, तर परमेश्वर आपल्याला किती संकटातून वाचवतो आणि कसा वाचवतो. आता ह्या ह्याच्यामध्ये मला एक एकदम वेगळी गोष्ट दिसते आईची. तर कसं तर बघा, तुम्ही खूप प्रसिद्ध लोकं बघितलेत, महात्मा गांधी म्हणा, सिगमंड फ्राईड म्हणा. सिगमंड फ्राईड म्हणजे ज्यांनी या म्हणजे सेक्सबद्दल त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आणि त्याचा खूप अभ्यास होता त्याच्यावरती. आता कामसूत्र सुद्धा आपल्याकडे खूप हजार वर्षापूर्वी लिहिलं गेलं आणि कामसूत्र ते एक प्रकारे आपण त्याला काहीतरी अस्पृश्य गोष्ट आहे, अशा ह्याने आपण त्याला कधी हे केलंच नाही. पण मी पण वाचलेलं नाहीये. परंतु चिंतामण लागूंच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या काही लेखनामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. तर ते शास्त्र आहे. ते इतक्या चांगल्या तऱ्हेने म्हणजे त्यापुढे पुढची म्हणजे त्या 2 व्यक्तींनी आनंद घ्यावा हे पण त्याच्यामध्ये आहे. पण त्याचबरोबर पुढची जनरेशन किती चांगली होईल, कशा तऱ्हेने चांगली होईल, कशी आपण त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो आणि त्याने इतकं त्याबरोबर गृहस्थ आश्रम म्हणजे जे आपल्याला आता आपण अभिप्रेत आहे तसं नाहीये. नवऱ्याने वेगळं झोपायचं, बायकोने वेगळं झोपायचं. इतकं म्हणजे त्याला जे तो संबंध आहे, तो पवित्र आहे, शुद्ध आहे. जसं आपण अन्न खातो, तर तशा तऱ्हेने त्याचं त्यांनी कामसूत्रामध्ये वर्णन केलंय. पण हे तर सोडून द्या, हा विषय आपला वेगळा आहे. परंतु सिगमंड फ्रायडनी ची मुलं पण मला वाटतं काही त्यांनी आत्महत्या केली. तसंच महात्मा गांधींच्या मुलांचं पण काय झाले, हाल झाले, तुम्हाला माहिती आहे. तर असे जे खूप प्रसिद्ध लोकं आहेत, की खूप ते उच्च ह्याच्यावरती गेले आणि त्यांच्या प स्वतःच्या मुलांच्या बाबतीत मात्र म्हणजे जगाचं हे ते कल्याण करायला गेले. पण स्वतःचं घरच्या लोकांचं कल्याण करू शकले नाहीत असं मी म्हणत नाही, पण तसं वाटतं आपल्याला. कारण त्या मुलांचे फार हाल झाले आणि त्यांनी तसे म्हणजे ह्यांनी तर पुस्तकच लिहिले महात्मा गांधींच्या मुलांनी. तर हे सगळं होत असताना मला नेहमी मी जेव्हा माझ्या आईशी त्याची कंपॅरिझन करते, तर ही पण माऊली हिमालयावरतीच चढली. इतकं मोठं तिने हे केलं केलं, इतकं मोठं तिने मिळवलं. पण तिने आम्हाला कधी म्हणजे आम्हाला तयार केलं. प्रत्येक गोष्टीत तिने आम्हाला तयार केलं. आता ह्या ह्याच्यामध्ये तसं म्हटलं, तर कुणी म्हणेल, की काय नेग्लिजन्स असं पण म्हणेल. पण मला त्याच्यामध्ये नेहमी असं वाटतं, ही केवढी मोठी शिकवणी आम्हाला आई देऊन गेली, की आपली चूक झाली तर आपण लपवायची नाही, ती सांगायची. खास करून जर आपले प्रिय आहेत आणि आपल्या मुलांशी संबंधित आहे, तर त्यांना सांगणं आवश्यक आहे. तिने सांगितलं नसतं तर आम्हाला कोणाला काही कळलं नसतं. पण तिने सांगितलं, ती रडली आणि तिने आम्हाला एक प्रकारे आमची माफी मागितली तिने, की माझ्यातनं ही चूक झाली. हे केवढं मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट मी जेव्हा लहान होते, तेव्हा तुम्हाला सांगायला हरकत नाही 1लीत होते मी आणि 1लीत असताना मी बासुंदीवरती पाणी प्यायले आणि मला काय माहिती नाही मी शाळेला गेले. दुपारची शाळा होती. शाळेला मी गेले आणि माझं पोट गुरगुरायला लागलं. मी शिक्षिकेला सांगितलं आणि घरी परत आले.
पण तोपर्यंत मला खूप त्रास झाला आणि आई त्याच्यावरती खूप रागवली. रागवली म्हणजे इतकी रागवली, की मला आईने खूप मारलं, भयंकर मारलं. म्हणजे आईचं ध्यानाच्या आधीही काही वेळेला असं फ्रस्ट्रेशन मी बघितलेलं आहे. सगळंच होतं त्यावेळेला गांजलेलेच होतो एक प्रकारे. तर त्यामुळे तिने माझ्यावरती तो मला खूप मारलं. म्हणजे इतकं की माझे काका वगैरे जवळ राहत चुलत राहत होते. तर त्याने विचारलं की "काय झालं मेधाला?" म्हणून. इतकं मारलं. आणि हे सगळं झाल्यानंतर जवळ-जवळ 24-25 वर्षानंतर तीच गोष्ट माझ्या मुलाच्या बाबतीत झाली. आम्ही सत्संगाला बसलो होतो आणि कोणीतरी येऊन सांगितलं की समीरचं म्हणजे माझ्या मुलाचं, धाकट्या मुलाचं. तर म्हणतात मी पटकन उठले, गेले, त्याचं सगळं स्वच्छ केलं, त्याचे कपडे बदलले आणि मी आले आणि पुन्हा सत्संगाला बसून गेले. सत्संग झाला, सगळे लोकं गेले. आईने मला काय सांगावं, आईने मला सांगितलं, "तुम्हाला शिक्षण आहे ना, म्हणून तुम्हाला समज आहे. आम्हाला शिक्षण नाही, म्हणून आम्हाला समज नव्हती." त्या माऊलीने इतके वर्ष ती बोच आपल्या आतमध्ये ठेवलेली होती. पण मोठेपणा हा, की ती बोलून दाखवली. तर हे जे अ, तिच्यामध्ये होतं, त्यामुळेच मला वाटतं परमेश्वर तिच्यावरती प्रसन्न होत होता, असं मला वाटतं. आता आईच्या ममतेने त्याला देवी-देवीचे संरक्षण मिळाले, पण आम्ही म्हणजे हे असं मी म्हणेन, की आईला देवीची कृपा झाली आणि संरक्षण मिळाले हे तितकंच खरं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मला वाटतं थोडंसं मी काल पण बोलले या बाबतीत, की बाळ घराण्याचा जे आमची 5वी पिढी होती, तर ती 5वी पिढी अ, च्या ह्याच्यामध्ये एक सती सावित्री हे ती स्त्री होत्या आणि त्यांना मूल बाळ नव्हतं. आणि आता आपला वंश जाणार. म्हणजे आमचं बाळ घराणं म्हणजे 11 भावांच्या पैकीच आम्ही आहोत. म्हणजे कोणी कुठे असेल तर सगळे नातेवाईकच आहे. बाळ बाळ आडनाव खूप कमी आहे. म्हणजे त्याचं कारणच असं आहे, की एवढंच कुटुंब आहे आमचं. तर त्यामुळे तिला असं वाटलं, की आता हा वंश आपला हे होणार. म्हणून तिने आणि विष्णूची उपासना पहिल्यापासून आमच्याकडे आहे. त्रिविक्रमाची आहे. तर तिने त्रिविक्रमाला हे केला, संकल्प केला आणि नवस केला आणि ती म्हणाली, की "मी 12 वर्ष हे करेन, प्रदक्षिणा घालेन तुला विष्णू सहस्त्रनाम म्हणत आणि मला माझी हे गोद भर माझी" म्हणून. तर त्याप्रमाणे ती प्रदक्षिणा रोज घालत असे. ओलेत्याने प्रदक्षिणा घालत असे. पण तिचं दुर्दैव असं, की तिचं वय अजून काहीच नव्हतं. 35 मला वाटतं असेल काय होतं. पण तिचं हे गेलं आणि हे गेल्यानंतर आता लोकं आपल्याला हसतील, की "हे काय चाललंय हिचं? आता काय मुलं व्हायची शक्यता आहे का? हे काय करतीये?" पण तिच्या मनात होतं, की मी जे देवाला बोलली, ते तर मी पूर्ण करीन. पुढचं पुढे. म्हणून ती रात्री उठून अ, कोणाला म्हणजे नकळत अशी रात्री वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची. आणि हे असत असत असताना तिला साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाले, त्रिविक्रमाचे दर्शन झाले. आणि त्याने जेव्हा हे केलं तर ती म्हणाली, की "माझा वंश आमचा सतत वाढू दे." तर तेव्हा त्यांनी 5 पिढ्यांच्या पर्यंतचा हे दिला. त्यांना आशीर्वाद दिला. आणि आता ह्या ह्याच्यामध्ये असं झालं, की तुम्हाला एक मुलगा तर नेहमी होईल, असं त्यांनी सांगितलं. एक वंश तुमचा चालू राहील असं त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. तर त्या ह्याच्याप्रमाणे आमच्याकडे मला वाटतं माझे वडील तर एकटेच होते. पण माझे मला वाटतं आजोबा आणि आणखीन एक भाऊ झाले होते, पण ते टिकले नाहीत म्हणजे ते जगले नाहीत. आणि एकच भाऊ म्हणजे एकच मुलगा जगला असं ते थोडंसं आमच्या कुटुंबामध्ये एकच मुलगा जगतो असं ते थोडंसं आहे. आणि त्या ह्याच्यात माझा भाऊ आणि माझ्या भावाचा तो पण एकटाच माझ्या वडिलांना. तर त्यामुळे माझ्या जे आजोबा होते त्यांची अशी खूप इच्छा होती, की आम्ही दिलेला होतो. तर त्यांची अशी इच्छा होती, की आपल्या घरी या आपल्या नातवाची मुंज खूप हौसेने थाटात करावी. त्यांचं जसं पत्र आलं तर सगळं ठरलं. म्हणजे तेव्हा तर कोणी मोठ्या माणसाचे शब्द कोणी खाली पडून देतच नसत. त्याप्रमाणे आम्ही सगळेजण द्यायला गेलो. मुंज सगळी छान पार पडली आणि म्हणजे ते जे काय आपल्याला म्हणतात हौस-मौस सगळं झालं. पण ह्या ह्याच्यामध्ये आईला कमालीची अलिप्तता आली होती. म्हणजे तिला जेव्हा खरेदीला गेलं तरी तिला काय माहिती नाही. त्याच्यानंतर जे हे आले
काय कोणाकोणाची भेट आले तर आपण एकदम सांगू शकतो की याने आमकं, कारण ते आपल्याला पुढे तो व्यवहार असतो, परतीचा आपल्याला आहेर पण करायचा असतो. तर त्यामुळे आईला काही सांगता येईना. आईची अवस्था वाईट झाली खूप या अशा ह्याच्यामध्ये. तेव्हा बाकीच्यांनी कोणी काय हे ओळखलं नाही, पण माझ्या वडिलांच्या ते लक्षात आलं. वडील म्हणाले, "असं कसं? इतकी आनंदाचा क्षण आहे. आपल्या मुलाची मुंज होती आणि तू असं कसं?" तर आता आईने तेव्हा म्हणाली, की "मी काय करू? पण मला कशातच रस वाटत नाहीये." आणि मुंज झाली आणि मुंज झाल्यानंतर आता देवीचं दर्शन घ्यायचं आणि आता परतायचं दिल्लीला. तर अशा ह्याच्यात माझे जे आजोबा आहेत, त्यांनी आईला बाजूला घेतलं आणि विचारलं, की "मी तुझ्या पाठीमागे मृत्यू बघतोय, काळी छाया बघतोय केव्हा तू आल्यापासून. हे काय आहे?" आता मला नेहमी असं वाटतं, की माझे आजोबा अध्यात्मामध्ये त्यांची खूप प्रगती झालेली होती. जसं मी म्हटलं, की तसं त्यांनी प्रार्थना केली, तर साक्षात देवाला खाली आणतील इतकी त्यांची तीव्र भक्ती होती आणि ज्ञान पण होतं त्यांना. गीतेवरती ते छान चांगल्या तऱ्हेने बोलू शकायचे. आणि त्याचबरोबर मग आईला वडिलांची वडिलांचं प्रेम मात्र म्हणजे कारण त्यांचे थोडेसे ते अवलियासारखे होते. असे खूप प्रेमळ स्वभावाचे वगैरे असं नव्हते ते. त्यामुळे आईला त्यांच्याकडनं पित्याचं प्रेम मिळालं नाही. पण हे जे मार्गदर्शन होतं, ते सुरुवातीपासून अगदी म्हणजे आई लग्न होऊन आली तेव्हापासून त्यांनी आईला सांभाळलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे थोडं-थोडकं नाही, की त्यावेळेला नऊवारी साडी आईची उंची पण हे होती, आई लहान पण होती वयाने. तर त्यांनी आईला बोलावून सांगितलं, की "तू नऊवारी साडी नेसली नाही ते चालेल." आता जे म्हणजे त्यावेळेला ते फॅशन समजत होते. पण त्याने सांगितलं, की "तू ती साडी नेसलीस तर चालेल" म्हणून. तर अशा तऱ्हेने ते प्रेम करत असतात. म्हणजे प्रत्येकाचे हे करायची वेगळी असते. पण ह्या आध्यात्मिक बाजू मात्र त्यांनी आईची बरोबर ओळखली होती. आणि त्यामुळे ते आईवरती अशा तऱ्हेचं प्रेम करत होते. आणि त्यांनी विचारलं होती, आईने जे डिसेंबर महिन्यात आईला जो मृत्यूचा हे आला होता, ते सगळं त्या आईने त्यांना सांगितलं, की असं-असं झालंय. तर तेव्हा त्यांनी माझ्या आजोबांनी आईला काय सांगितलंय बघा. म्हणजे असं कोण मी म्हणते, की नेहमी हे जे लोकं असतात, त्यांना सांभाळणारे लोक कसे असतात. माझे मामांजी याच अध्यात्म मार्गातले होते. लहानपणापासून त्यांची साधना चालू होती. पुढे त्यांना त्यात काही अडचणी आल्या, त्रासही झाला. म्हणून त्यांनी ते सर्व सोडले. परंतु त्यांना मात्र कारण त्यांची पोलिसाची होती. पोलीस इन्स्पेक्टर होते ते. ती ड्युटी होती त्यांची. परंतु त्यांना मात्र या सर्व गोष्टीचे ज्ञान होते. एकदा ते मला म्हणाले, "अगं, तुझ्या मागे सारखी मृत्यूची छाया दिसते." मी म्हणाले, "होय." मग मी त्यांना डिसेंबरमध्ये घडलेली सर्व हकीकत सांगितली व मागून घेतलेली 6 महिन्यांची मुदत आता पूर्ण होत आल्याचे सांगितले. आणि त्यावेळेला 6 महिने मागितले होते, कारण त्यावेळेला दक्षिणायन चालू होते. आता तेव्हा त्यांनी विचार करून सांगितले, की "तू काही काळजी करू नकोस. मी काही उपाय करतो आहे. त्यानं तुझा मृत्यू निश्चित टळेल. अर्थात तू एकटी जायला तयार झाली आहेस खरं." म्हणजे आईच्या मनामध्ये जे काय होतं, तेही त्यांनी ओळखलं, की आईला मृत्यूचा स्वीकार आहे. जे येईल ते त्याचा स्वीकार होता आईला. परंतु पण मागे पण आम्ही मागे ओढणारे 10 जण आहोत. जेव्हा प्रभू तुला एकटीला जाऊ देणार नाही. तर अशा तऱ्हेने त्यांनी आईला सांगितलं आणि तसंच झालं, की आईचं जेव्हा जे काय 6 महिने पूर्ण होत होते, तोपर्यंत आम्ही दिल्लीला आलेलो होतो. आणि 6 महिने जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा आईला त्रास तर झाला. पण तो इतका जो पहिल्या वेळेने जितका संघर्ष करावा लागला होता, तेवढा संघर्ष आईला करायला लागला नाही. आणि आई पटकिनी त्याच्यातून बाहेर पडली. जवळ-जवळ महिनाभर आईला त्या नंतर सुद्धा अशक्तपणा वगैरे राहिला. परंतु ह्याच्यातून मात्र त्याच्यातून आई पूर्ण बाहेर पडली. आता हे अ, असं मी म्हणेन, की जेव्हा कार्य करायचं परमेश्वराला कार्य करून घ्यायचं असतं, तर असं आपल्याला साधं म्हणजे बरेच वेळेला असं ऐकलंय आपण किंवा वाचलं पण आहे, की त्यांचं आयुष्य वाढवून दिलं. तर तसं आयुष्य वाढवून तरी दिलं असतं. आता तुम्ही पत्रिकेमध्ये म्हणाल किंवा ह्याच्यामध्ये म्हणाल, तर असं असतं जर तुम्ही हस्तरेखाचा कोणी अभ्यास केला असेल, तर हस्तरेखामध्ये असं असतं, की त्या ठिकाणी आपली जी आयुष्य रेखा असते ती थोडीशी तुटलेली असते. पण त्याच्याबरोबर जर मार्स लाईन असेल, त्याच्याबरोबर एक मार्स लाईन असते, आपल्या लाईफ लाईन बरोबर. तर ती जर असेल, तर मनुष्य एकतर त्याला खूप आजारपण येतं किंवा असं होतं. म्हणजे जवळ मृत्यूच्या दाढेपर्यंत तो जातो, परंतु तो जगतो. त्याची आशा असते जगायची. पण त्याला मृत्यूचा योग असतो, हे त्याच्यामध्ये दिसतं. तर आता अशा तऱ्हेने पण आपण ह्या गोष्टीकडे बघू शकतो.
आता ह्याच ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की आईचा जो कुंडलीचा प्रवास होता. तर आई ध्यान जे आहे ते 4थ्या चक्रा म्हणजे हृदयामध्ये लावायची. तर हृदय हे 5वं चक्र, 6वं चक्र आणि आईला ब्रह्मरंध्राचं पण दर्शन झालं होतं. तर ह्याचा अर्थ आई पूर्ण मार्ग आईने तो हे केला होता का? नव्हता. आईची साधना चालूच होती. कारण हा एक-एक चक्रामध्ये अ, काही वेळात असं होतं, की एक चक्रामध्येच मनुष्य अडकून जातो आणि पुढे त्याला मार्ग मिळतच नाही, असं पण होतं. त्याची साधना कमी पडते म्हणा किंवा त्याला मार्गदर्शन मिळत नाही म्हणा, असं पण होतं. पण आईचं हे जे सगळं होतं ते अ, गुरूंच्या माध्यमातून आईला ज्ञान मिळत होतं. परंतु साधना तर तेवढी करायलाच पाहिजे. तर हे सगळं चालत असताना म्हणजे असं झालं, की खूप दर्शनं खूप झाली. म्हणजे तुम्ही आईंचं पुस्तक वाचाल तर तुम्हाला असं वाटेल, की काय रोजच दर्शनं होत होती का काय असं वाटेल तुम्हाला. पण तसं नाहीये. जेव्हा दर्शन झालं तेव्हाच आईने डायरीमध्ये ते नोंद केलेली आहे. आणि ओव्हर ए 10 वर्षाचा जवळ-जवळ काळ आहे तो खरं सांगायचं तर. तर आई ध्यान मात्र कधी आईने ध्यान आज दर्शन झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसली नाही, असं आईने कधीच केलं नाही. कारण ती ओढच होती ध्यानाची. तर असं ध्यानाला हे केलेलं असताना दर्शन सुखाची म्हणतात ना जशी परमावधी. किती दर्शनं आणि किती ते आणि जे अद्भुत आहे, जे अलौकिक आहे, जे प्रकाशमान आहे आणि जे दिव्य आहे, त्याचं एक थोडंसं जरी किरण दिसलं, तर आपल्याला ते लक्षात राहतं किंवा आपल्या हृदयाला ते एकदम हे करून जातं, आनंदित करून जातं. तर आईचं तर कधी-कधी त्यांच्याशी संवाद व्हायचे, ते मार्गदर्शन करायचे. तर ही सवय झालेली आईला. तर आई मग आईला असं वाटायचं, की आणि मग हळू आई समाधीकडे वळू लागली. म्हणजे कधी-कधी आईला कितीतरी दिवस काहीच दिसायचं नाही, काहीच दिसायचं नाही. मग मात्र आईला वाईट वाटायचं, की हे काय चाललंय? मी कुठे आहे? मी कुठे आहे? असं वाटायचं. आणि तो मार्गावरती ती चालतीये, पण ते कुठे जातीये मी? जसं अंधाऱ्या गुफेमध्ये आपण शिरावं आणि पुढचं आपल्याला ते तोंड पण गुफेचं दिसत नाही आणि आपण चालतोच आहे. आपण बरोबर जातोय का डेड एंडला पोहोचतोय? असं पण आपल्याला जसं वाटतं, तसं आईला ते मन साशंक होऊन जायचं आणि हे पण व्हायचं कळायचं पण नाही. तर अशा वेळेला आई प्रार्थना करायची, की "देवा मला दर्शन दे" किंवा हे कर. तर तेव्हा स्वामीजी तिला ज्ञान द्यायचे आणि ते म्हणायचे, की "आता तू दर्शनामध्ये काय अडकलीस? तू आतमध्ये बघ आपल्या." त्याचबरोबर मग कधीतरी त्यांना असं आईला दाखवायचे, की एक संत आहेत आणि ते संत आपली स्वतःचीच पूजा करतायत. स्वतःच्या पायावरतीच फुलं वाहतायत. अशा तऱ्हेचे दृष्टांत दिले जायचे. तर हे दृष्टांत मला मी पुन्हा-पुन्हा म्हणते, की हे दृष्टांत कोण तयार करतं? कोण सांगतं? कसं करतं? आणि तुम्हाला मी सांगते, की जो गुरुचे म्हणजे गुरुच्या तत्वावरती चालत असतो, जी व्यक्ती चालत असते, तर जवळ-जवळ त्याला एक्झॅक्टली तसे अनुभव येतात असं नाही. कारण गुरुची तयारी जितकी असते, तितकी शिष्याची नसते. त्याचं प्रारब्ध पण तेवढं नसतं. पण ध्यानामधले जे अनुभव आहेत, ते जवळ सिमिलर असतात आणि काही टप्पे तरी ध्यानातले सगळ्यांनाच एक एक येतात, असं म्हणायला हरकत नाही. कारण तो मार्गच आहे. त्या मार्गानेच सगळेजण जात असतात. तर हे वेळोवेळी आपल्याला पुढच्या ह्याच्यात पण आहे म्हणजे मला वाटतं डॉक्टर वर्तकांचं पुस्तक आहे. त्याच्यात पण खूप छान वर्णन केलंय आणि म्हणजे संबंध त्यांनी आपला कुंडलिनीचा जो प्रवास आहे त्याचं हे बहुतेक वर्तकच का रानडे माझ्या लक्षात नाही. पुण्याचे आहेत ते. तर त्यांच्या पुस्तकामध्ये ह्याचं खूप छान वर्णन आहे. कुंडलिनी मार्गावरती चालत असताना त्यांना कसे-कसे अनुभव आले आणि कसं त्यांना हे केलं. पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला स्त्री म्हटलंय. म्हणजे मी गेले, असं करून त्यांनी हे केलेलं वर्णन. तर अशा ह्याने त्यांनी म्हणजे हे स्वामीजी आईला सांगत असत, की "तू हळू निर्गुणाकडे जा." आणि त्याचबरोबर अ, हे अद्वैत ह्याचा पण खूप संघर्ष व्हायचा. तर द्वैत आणि अद्वैताचं खरं म्हटलं तर म्हणजे मला ते समजलेलं नाही म्हणा किंवा अजून त्याच्यावरती विचार आणखीन व्हायला पाहिजे किंवा माझ्या वाचनात तरी द्वैत अद्वैताबद्दल इतकं स्पष्ट आलं नाही. कारण आमच्याकडे पण एक जण आले होते एकदा आणि त्यांनी खूप आम्हाला सगळ्यांना सांगितलं, की तुम्ही अद्वैतच बघा. तर अद्वैत म्हणजे त्यातल्या त्यात मला असं वाटतं, की जेव्हा आपण हजारो, लाखो लोकांची गर्दी बघतो, तर आपल्याला काय वाटतं माणसं, म्हणजे सगळी माणसंच आहेत असं दिसतं. किंवा आपल्याला असं आपण समुद्र बघतो. समुद्रामध्ये कितीतरी पाण्याचे थेंब आहेत, कितीतरी लहरी आहेत. तो अथांग समुद्र म्हणजे
अद्वैत असं एखाद वेळेस आपण म्हणजे मला जे हे समजतंय ते मी सांगते. पण अद्वैत कसं म्हणायचं? कारण जे शिव आणि शक्ती, आता आईला शिव आणि शक्तीची उपासना करायला सांगितली. तर कारण का आता शिवाकडे जायचंय आपल्याला आणि शक्तीच्या माध्यमातून जायचंय. मदत कोण करणार आहे? शक्ती. नेणार कोण आहे? शक्ती. पोहोचवणार कोण आहे? शक्ती. तर त्यामुळे आईला शिव आणि शक्तीची उपासना सांगायला सांगितली. आणि आई त्याप्रमाणे शिवशक्तीची उपासना म्हणजे तिला तो मंत्र पण दिला गेला, हे पण केला गेला. तर ह्या ह्याच्यामध्ये शिव आणि शक्ती आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे जो शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाच्या बाबतीमध्ये कुणी कुणी खूप, कारण काय शिव आणि शक्ती म्हणजे काय, नर आणि नारी असं पण वाटतं. तर तसं नाहीये. ती शक्ती आहे, शक्ती हे मान्य आहे. पण शक्ती म्हणजे ती स्त्रीलिंगी असं आपण हे करतो. पण आणि त्याचबरोबर आपण शिव म्हणजे व पुल्लिंगी असं आपण घेतो. तर ते खरं म्हटलं तर ते एक आपण म्हणा तेज आहे. शिव म्हणजे तेज आहे. आणि ही त्या तेजाला एक एका टेम्परेचरवरती किंवा एका ह्याच्यावरती स्थिर ठेवण्यासाठी जे अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे शक्ती. आणि त्यांचं दोघांचं इतकं ते जे मिलन आहे ना, त्यात इतकी शुद्धता आहे. अ, कारण शिव शक्तीशिवाय राहू शकत नाही. शक्ती शिवाशिवाय ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. असं एक म्हणजे मला नेहमीच वाटतं, की आपण मुलं आपल्या आपल्या माणसांच्यामध्ये किती भांडतो आणि हे केवढं मोठं उदाहरण आहे, की एकमेकाशिवाय चालत नाही हे त्यांना माहिती आहे. आणि ते किती आनंदाने, किती शुद्ध प्रेमाने, शुद्धतेने एकत्र आहेत, शिव आणि शक्ती. तर हे आता हे तुम्ही आणखीन आणखीन जसा जसा अभ्यास करत गेला, तर मग ते अद्वैत आपल्याला कुठं कुठं शोधायचं? अद्वैत आहे कुठे? हाही प्रश्न पडतो. कारण जो अणू म्हणतो आपण, त्या अणूमध्ये पण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 3 ते घटक आहेत. मग संबंध सृष्टीचा व्यापक विचार म्हणजे अद्वैत का? असाही होतो. पण पुन्हा जेव्हा आपण सृष्टीचा विचार करतो, तर तू आणि मी आलंच ना. मी विचार करते तसा. हे पण आलं ना. तर ह्याच्यावरती तुमच्यापैकी कोणाला सुचलं तर जरूर आपण त्याच्याबद्दल बोलूया. कारण हा खूपच म्हणजे काय होतं, की अद्वैत म्हणतात, पण ते अद्वैतापर्यंत पोहोचेपर्यंत एकच आहे, की समाधी अवस्थेमध्ये मात्र आपण ना शरीर राहतं, ना सूक्ष्म शरीर राहतं. म्हणजे आपलं जे आहे ते पूर्ण जातं. आणि हा अनुभव सर्वसाधारण साधक सुद्धा घेऊ शकतो. कसं? तर तुम्ही 2 प्रकारे हा अनुभव म्हणजे मी असं म्हणेन, की तुम्हाला साधनेमध्ये जर रस असेल, गोडी असेल, तर आपण पुन्हा-पुन्हा प्रयत्न करावेच आणि करून बघावे आणि ते चाखावं, ते गोष्ट होऊ शकते का? तर तुम्ही जर श्वासानुसंधान म्हणजे श्वास फक्त बसायचं, बाकी काही नाही. फक्त माझा श्वास आला आणि गेला. आपण घ्यायचाच नाही श्वास. जसा येतो त्याच्याकडे लक्ष, जसा जातो त्याच्याकडे लक्ष. असं करत-करत तो श्वास इतका संथ होत जातो आणि इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि 2 मिनिटं तुम्ही भूमीवरतीच नसता. तुम्ही कुठेच नसता. टोटली तुम्ही हरवून जाता. तुम्हाला तर हे येतच नाही. म्हणजे तुम्हाला ती तुम्ही नाहीये अशा तऱ्हेचं पण कळत नाही. तुम्ही जेव्हा त्याच्यातून पुन्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला कळतं, की आपल्याला थोडा वेळ असं झालं, की आपण ना माझं शरीर होतं आणि ना माझं सूक्ष्म शरीर होतं. ना माझा आत्मा म्हणजे जे माझं चैतन्य आहे ते सुद्धा नव्हतं. असा अनुभव येतो. तसंच आपण ओंकार करत जरी आपण हे केलं पूर्ण ध्यान ओंकारावरती लावलं, तरी सुद्धा अशा तऱ्हेचा आपल्याला अनुभव घेता येतो. आणि तो अनुभव म्हणजे आपण प्रयत्न करावा असं मी म्हणेन. कारण ती जी आपल्याला 2 मिनिटं, 2 सेकंद जरी 5 मिनिटं जरी मिळालं, तर ते जे एक अलौकिक अनुभव असतो तो. तो कायम लक्षात राहण्यासारखा. कारण एक प्रकारे माझा सगळ्या माझा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा माझा जीवात्मा आहे. मी त्या माझ्या मरून मी वरतून माझ्या शरीराला मी बघतीये. अजून माझी ती अटॅचमेंट त्याच्याशी संपलेली नाही. पण इथं म्हणजे काहीच नसतं. तर हा अलौकिक अनुभव सर्वसाधारण साधक पण घेऊ शकतो. तर आईची पण समाधी लागायची असते अधेमध्ये. पण आईला समाधीच आहे, तर काय आहे मला काहीच कळत नाही असं म्हणायची आई. आईने डायरीमध्ये लिहिलेलं पण आहे, की काही वेळेला मला काहीच समजत नाही.
ती अवस्था आईला हळू समाधी अवस्था आईला प्राप्त झाली होती. आणि त्यामुळे जेव्हा ती गुरूंच्याकडे गेली, तेव्हा गुरु म्हणाले, की "तू इथं कशाला आलीस? तुझी निर्विकल्प समाधी लागलेली आहे, लागतीये आणि तुला मंत्र पण मिळाला ध्यानामध्ये." असं गुरूंनी पण ओळखलं होतं. तर हे जे होतं ते कोणीतरी सांगणारं पाहिजे होतं. ते गुरूंनी आईला सांगितलं असं म्हणायला हरकत नाही आपण. आता हे सगळं अ, स असं हे जे आपण म्हणतो ना अद्वैत, तर आता हे कसं की हे एक ब्रह्मांड आहे. हे हे एक युनिव्हर्स आहे. तसे अनेक युनिव्हर्स आहेत. समर्थ रामदासांच्या पुस्तकामध्ये मी जेव्हा ते पुस्तक हे रामदासांचं दासबोध वाचायला लागले, तर सुरुवातीला तर मला त्याच्यामध्ये काही विशेष म्हणजे आता वाचायचं ठरवलं होतं, म्हणून मी वाचत गेले. पण सुरुवातीला मला काही इतका त्याच्यामध्ये खरं सांगायचं रस आला नाही. पण जसे पुढचे पुढचे अध्याय सुरू झाले, तर मी चाट पडायची त्यांच्या ज्ञानावरती, की हा संन्यासी मनुष्य आणि इतक्या बारीक गोष्टी काय-काय सांगतायत ते आणि कसं सांगतायत? त्यांना कसा हा अनुभव? असं वाटायचं आणि त्याचबरोबर त्यांनी जे सूर्यमालिकेचं वर्णन केलंय, ते म्हणजे अद्भुत आहे आणि अनेक सूर्यमालिका आहेत म्हणून सांगितलंय त्यांनी. तर म्हणून हा द्वैत आणि अद्वैत हे मला अजून न कळलेलं कूड आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझ्यापुरतं मी सांगते, की मला काही समजलेलं नाही. पण त्याचबरोबर हा जो द्वैत भाव आहे तोच चांगला आहे. मी माझी गुरु, मी माझी आई, अ, हा सूर्य अशा तऱ्हेनेच आनंद आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं तर. आता या ह्याच्यामध्ये काय होतं, की अ, रामदासांनी आईला आईला आई सावध सावध करतच असतात रामदास. कारण जसं मी म्हटलं ना, की लोकं येऊन इतकं वर्णन करायचे, की "आई तुम्ही देवी आहात. मला तुम्ही बालाजी दिसलात आणि तुम्ही मला व्यंकटेश दिसलात. मला कृष्ण स्वरूपात दिसलात. मला तुम्ही अंबाबाईच्या स्वरूपात दिसलात." आणि इतके पाया पडायचे आणि इतकं काही करायचे, की आईला प्रश्न पडायचा, की ह्याला मी उत्तर तरी काय देऊ बाबा? काय म्हणू मी यांना? आणि मग आई ध्यानाला बसली की प्रार्थना करायची, "बाबा मग हे कुठली गोष्ट माझ्याही डोक्यात घालू नको. कारण हे जर मला असं वाटायला लागलं, की असं काही माझ्या ह्याच्यात आहे, तर माझी तर साधना सगळी संपून जाईल." तर याचं उदाहरण म्हणजे असं, की सिद्धी जी आहेत, त्या सिद्धी तर मिळतात. सिद्धी तर काय म्हणतात, की थोडा जरी आपण अभ्यास केला, तर सिद्धी प्राप्त होतात आपल्याला. परंतु त्या सिद्धींना जर आपल्याला त्याच्यामध्ये मजा वाटायला लागली, आनंद वाटायला लागला, अभिमान वाटायला लागला, की संपलं. मग तिथे आपल्याला आपण गडगडणार असं म्हणायला हरकत नाही. आमच्याच म्हणजे आम्हीच तुम्हाला सांगितलं ना, की आमचं घर म्हणजे एकदम अ, काय म्हणतात सराय म्हणतात ना, तिथं कोणीही यायचं, कोणीही यायचं. तसं एकदा एक कोण संन्यासी आले. संन्यासी म्हणजे पांढरी वस्त्र घातलेले, पण तरुण मुलगा एकदम अतिशय तेजस्वी आणि आईला त्यांनी ते कुठं आईच्याकडनं त्यांनी ऐकलं होतं. मला माहिती नाही आईच्याबद्दल. पण ते आले आणि त्यांनी आईच्याकडनं बरचसं ज्ञान घेतलं. आपल्या साधनेबद्दल त्यांच्या आईशी चर्चा केली आणि असं केल्यानंतर त्याला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्याबद्दल पण तो आईशी बोलला आणि ते बोलले आणि गेल्यानंतर आई म्हणाली, की "ह्याची साधना खंडित होणार आहे." असं आई म्हणाली आणि थोडेच दिवसात आम्हाला ऐकायला आलं, की कोणत्यातरी स्त्रीच्या बाबतीत त्यांच्यातनं चूक झाली आणि म्हणजे इतका चांगला मनुष्य, इतकी चांगली साधना. तर ह्याचं कारण तुम्हाला मी पुन्हा सांगते, की तो मनुष्य जो स्वतः साधना करत असतो, तो वीक असतो असं नाही. बरेचदा असं असतं, की त्याला सगळं समजत असतं. पण हे जे आजूबाजूचं जसं म्हणतो ना, की मला दारू प्यायची नाहीये, पण ते दारू पाजणारे लोकं खूप असतात. आणि जे दारू पाजणारे असतात त्यांना म्हणतात, की नाही दारू प्यायला की याचं सगळं कल्याण झालं, तोपर्यंत याचं कल्याण नाही. हा एकदम हे आहे. तशातला हे होतो, की ती माणसं जी असतात ती त्याला इतकी माशा घोंगावतात तशी ती घोंगावतात. आणि ह्यात स्त्रियांचा पण भाग तितकाच असतो, की त्याच्यापेक्षा जास्त असतो पुरुषांच्या पेक्षा असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्या माणसांच्याकडनं चूक होते. तुम्हाला मी माहिती आहे का मारुतीला आहेत ना, त्यांना मी कधी त्यांच्या अ, ह्याला पायाला हात लावायला जात नाही. कारण का ते ब्रह्मचारी आहेत. मी लांबून म्हणजे माझं खूप भक्ती आहे मारुतीवरती. पण मी त्यांना कधीही स्पर्श करायला जात नाही. मी नेहमी लांबून नमस्कार करते. कारण ते मला असं वाटतं, की त्यांचं पवित्र आपण राखलं पाहिजे. तर हे जे आहे ते थोडंसं
आपल्यामध्ये पण आपण विचार करायला पाहिजे. आपण काय म्हणतो, की म्हणजे काय होतं, की एखाद्या संताला खूप डोक्यावरती घेतात आणि मग त्याला अगदी त्याचं बदनामी म्हणजे त्याची इतकी बदनामी होते, की ते ऐकायला पण नको वाटतं आणि खास करून जे त्यांचे भक्त असतात, त्यांच्या हृदयावरती कसे आघात होतात. खास करून मी आता मध्ये तुम्हाला माहिती आहे, की एक सध्या एक संत तुरुंगात आहेत आणि अजूनही त्यांना हे सुद्धा मिळालं नाही. त्यांची तब्येत ठीक नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना अजून हे मिळालेलं नाहीये. काय म्हणतात त्याला? ते तुरुंगातून हे मिळतं म्हणजे नाव पटकन आठवेना मला. तर ते तर त्यांना त्यांचे जे भक्त आहेत, तर त्यांना मी 1-2दा असं गाडीमध्ये भेटले सगळे सत्संगाला चालले होते आणि ते मला म्हणाले, की "बघा ना आमच्या ह्याला गुरूनं असं तुरुंगात टाकलंय." तर मी म्हटलं, "जाऊ दे, असू दे ना, जे काय व्हायचं ते होऊ दे, त्यांचं काय असेल ते. पण ते ज्ञानी आहेत एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना?" तर त्यांना ते चकित झाले, की असं हे असून ह्या असं म्हणतायत. कारण खरंच ते कधी जे प्रवचन देताना मी त्यांना कधी रेफरन्स घेतलाय किंवा हे केलंय, असं ते ज्ञानी तर होतेच ते आणि आहेतच म्हणजे. असं मी बघितलं नव्हतं. तर त्यामुळे मी पटकन म्हणून गेले. तर तसं ना आपण खूप त्या ह्याच्या पाठीमागं लागावं आणि खूप हे पण करू नये असं मला नेहमी वाटतं. पण ह्या बाबतीमध्ये माझी आई मात्र अगदी पूर्ण तिने प्रसिद्धीला पूर्ण म्हणजे हे केलं, नाही म्हणजे नाही. अ, हे सुद्धा कोणाकाचे साधन गाता सुद्धा तिचे जे गुरुबंधू होते त्यांनी आग्रह केला, तेव्हा ती लिहायला तयार झाली. नाहीतर तिला काही ते प्रसिद्ध वगैरे करायचं तिच्या मनात नव्हतं. पण गुरुबंधू म्हणजे एक प्रकारची गुरु आज्ञाच एक प्रकारे, कारण ते थोडे आईनं सीनियर पण होते. तर त्यामुळे त्या आईनी त्यांचं हे करून आणि खरं तर त्यांनीच सगळा पुढाकार घेतला हे पुस्तक छापण्यामध्ये. तर असं थोडं आई प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि म्हणून आई बचावली असं मी थोडंसं म्हणेन. पण अ, हा हा जो मार्ग आहे तो मार्ग कठीण आहे. इतकं हे पण तितकंच खरं आहे आणि आपल्याला बचावायचं म्हणजे खूप अवघड होतं. आता ह्याच्यामध्ये एक रामदासांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. ते थोडंसं आपण वाचूया. सिद्धींच्या बद्दलच आहे. येथे साधकाला दूरदर्शन, दूरश्रवण, वाचा सिद्धी, साहित्य सिद्धी अशा सिद्धी प्राप्त होतात. साधक कितीही एकांतात साधना करीत असला, तरी या सिद्धी त्याची कीर्ती बाहेर पसरवितात. ते स्वतः मनाने त्रासलेला असतोच. त्यात लोक पण त्याच्या मागे लागतात. त्याचा तसा मनाला विरंगुळाही मिळतो. मग तो आपल्याला मिळालेल्या साधनेच्या फळाला कस लावून पाहतो. आता साधक सत्यनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ, गुरुनिष्ठ असेल तर तो दुसऱ्याचे रोग निवारण करू शकतो. अन्य साधकांना उत्तम मार्गदर्शन करू शकतो. शक्तिपाताने ज्ञानही देऊ शकतो. प्रेतात्मा अगर पुण्यात्मा यांना गती देऊ शकतो. भूकंप केव्हा होणार, युद्ध कोठे केव्हा होणार किंवा प्राणी केव्हा कुठे मरेल, जगेल, खटपट केल्यास केव्हा नोकरी लागेल, कुठला कोर्स कुणी केल्यास फायदा होईल, अशा किरकोळ गोष्टीपासून अगदी अवघड, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तो सांगू शकतो. एवंच प्रभू त्याला नाना गोष्टी देऊन त्याच्या मनात भ्रम निर्माण करून त्याला दूर फेकीत असतो. परंतु साधक खरोखरच प्रभूप्रेमी असेल, तर तो याही दिव्यातून बाहेर पडतो मी पुढच्या मार्गाला लागतो. परंतु शेकडा 95 लोक तर येथेच थांबतात. आपली समाधी लागली असे मानतात. पण आता खऱ्या समाधीच्याकडे वाटचाल सुरू होते. यावेळी गुरुदेव सुद्धा स्वतः दूर पाहून राहून गंमत बघत असतात. आता बघा आईचा कसा भाव असतो. मूल चालायला लागलं, तर ते थोडं उठून उभं राहतं, 2 पावलं चालतं, धडपडतं, पुन्हा पडतं आणि पुन्हा ते उभं राहतं. म्हणजे तो एक एक तर ते काय काय थोडं सुरुवातीला ते धरून-धरून चालतं. हे उपजतच त्याला ज्ञान असतं आणि आई ते आनंदाने बघत असते. आईला माहिती असतं, की आता हे माझं बाळ हात धरून चालतंय. कशाचा तरी आधार धरून चालतंय. पुढे ते आपल्या आप चालणार आहे आणि पुढे ते दुडू-दुडू पडणार आहे. हे त्याला माहिती असतं. पण आईचं अशा वेळेला जर आईने त्याला आधार दिला, तर ते चालू शकेल का? नाही चालू शकणार. तसंच गुरूंचं असतं. गुरु अशा वेळेला अजिबात काही सांगत नाहीत आणि काही हे करत नाहीत. तुझ्या ह्याच्यावरती तू मिळव. तुझं तू पावलं तू टाकायचीस. अशा तऱ्हेने समाधीची जी पूर्ण अवस्था असते,
त्या ह्याच्यातून तो जो शिष्य जातो त्यावेळेला त्याला पुन्हा पुन्हा वाटतं, की एकदा तरी गुरुनी म्हणावं, की ही समाधी म्हणजे असं आहे किंवा काय आहे. अर्थात हे ज्ञान मग आपल्याला पुस्तकातून किंवा ग्रंथातून समाधीचं मिळतं खरं आणि ते मिळतोच. कारण ते त्याला आंतरिकच प्रेरणा होते, की आपण अमुक एक ग्रंथ वाचावा, अमुक एक हे वाचावा. म्हणजे अशा तऱ्हेने गुरु त्यांना मदत करत असतात. पण गुरु स्वतःहून आता त्यांचा हात धरत नाहीत. प्रयत्न कर आणि मग त्या ग्रंथातून त्याचं ज्ञान होतं. कधी गीता वाचायला सांगतात, कधी ज्ञानेश्वरी. आईचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास खूप होता. आईने ज्ञानेश्वरी हिंदीमध्ये लिहिली आहे आईनी. त्याचं कारण असं कारण तिथल्या लोकांना ज्ञानेश्वरच माहिती नाहीयेत आणि ज्ञानेश्वरी पण माहिती नाहीये. तर म्हणून त्यांच्यासाठी म्हणून आईने हिंदीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. अतिशय सुरेख आहे ती पण. तर ते तर असं म्हणजे ज्ञान होतं आणि असं ते त्याचं ते वाटायची पण हे होते पुढे वाटली पण जाते. कारण जे संत असतात ते आपल्याकडे काही ठेवतच नाहीत. जे आहे ते सगळ्यांना वाटून मोकळे होतात आणि आता स्वामीजींनी आईला सांगितलंच होतं, की "तुला जे काय मिळालंय तर तू वाटून टाक." आता हे सगळं म्हणजे वाटून टाक म्हणजे काय, की हे जे सगळं एक प्रकारे ओझं होतं. ज्या सिद्धी मिळाल्या किंवा देवीने त्या आईला तथास्तु म्हणून काही वरदानं दिली, अमुकं दिलं, हे दिलं. तर आता ह्या ह्याच्यातून बाहेर पडायचंय. मग आई जर ह्या जर प्रश्न सगळ्यांचे सोडवत बसली असती किंवा लिखाण करत बसली असती, तर आईला तिथेच आईने म्हटलंय ना, 95% लोकं तिथेच थांबतात. कारण खरंच होतं असं. कुणाला लिखाणाची स्फूर्ती होते. म्हणजे जरुरी नाही की सगळेच गडगडतात. चांगल्यानी पण जातात. पण होतं कसं, की ते एक आपल्याला मिळालंय आणि त्यात आपल्याला वाटायचंय म्हणून ते तिथेच थांबून जातात. आणि ते ते सुद्धा अव्हॉइड करणं, ते सुद्धा टाकून देणं हे किती अवघड असतं. पण गुरु होते आणि गुरुनी त्याप्रमाणे त्या आईना मार्गदर्शन याबाबतीत केलं आणि त्यामुळे आईनी ज जे म्हणजे आधीच सांगितलं होतं, पण आता आईने ते लक्षात घेतलं, की आता मला ह्या ह्याच्यात सुद्धा किती जरी लोकं आले आणि किती जरी हे केलं, तर त्याला एक सीमा आपण ठेवायची आणि ते आपण आपले पुन्हा-पुन्हा प्रयोग करत बसायचं नाही आणि आपण आपला जो मार्ग आहे, त्या मार्गाने चालायला सुरुवात करायची. तर असं आईने साधनेला समाधी अवस्थेमध्ये आई हळू-हळू जायला लागल्या. आता ह्या समाधी अवस्थेमध्ये जात असताना पण अ, असं होतं, की ध्यान लागतं. ध्यान लागतं आणि समाधी म्हणजे आपण ध्यानातून उठूच शकत नाही. कळतच नाही किती वेळ झाला ते. ध्यानातून उठल्यानंतर बघावं तर 3 तास झालेले, 4 तास झालेले. असं असं होतं त्यावेळेला. तर ह्या ह्याच्यामध्ये इथे आता त्या आपण संबंध हे जे पुस्तक आहे, हे आईंचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये आईनी व्यवहाराशी जोड कशी घातली, याच्याकडे आपण बघतो आहोत. तर एक तर आई काय करायची, की अर्धवट तयारी सगळी स्वयंपाकाची करून ठेवायची. ध्यानाला बसायची ती. कारण काही वेळा असं झालं, की मला शाळेत जायचंय. माझी 12ची शाळा असायची आणि तेव्हा प्रेशर कुकर आलेले नव्हते अजून. साधा कुकर होता. तर ते डाळ पण नीट शिजलेली नव्हती. तर अक्षरशः भातामध्ये जवळ-जवळ म्हणजे आमटीचं पाणी घालून मी जेवून निघून पण मला त्याचं म्हणजे मी असं सांगते, की माझंच सांगत नाही. पण आम्हाला त्याचं काही नव्हतं, की जेवलो आणि पळालो. पण ते जेवणाचं आम्हाला काही असं होतं का, तसं होतं का, तिखट होतं का, मीठ असं काही हेच नव्हतं. कारण ते आईच्या हातचं होतं. तर ते आम्ही जेवून मी शाळेला निघून जायची. पण आईला ते खटकायचं. आईला ते पटायचं नाही. मग आईने सुरुवात काय केली, की वडील ऑफिसला गेले. वडिलांचा डबा द्यायचा सकाळी. मग डबा झाला, की आई साधारण 9 वाजता आमचं खाणं-पिणं झालं सकाळचं, की आई साधारण स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची. साधारण. म्हणजे जसं तांदूळ धुवून ठेवले, हे करून ठेवलं असं. म्हणजे एक तर आम्ही जरी आतमध्ये गेलो, तर आम्हाला माहिती आहे, की आज हा स्वयंपाक करायचा आहे म्हणून. आज आमटी करायची आहे का उसळ करायची का काय करायचं आहे? ते बघूनच आम्हाला कळायचं. आणि दुसरं म्हणजे आई उठली की मग आईला पटकिनी तो स्वयंपाकाचं जे तयारी असल्यामुळे आईला पटकिनी ते करून आम्हाला वाढता पण यायचं. तर अशा वेळेला मग आम्ही कोणतरी जो घरामध्ये असेल, तो तयार व्हायचा, स्वयंपाक करायचा आणि कुकर तरी लावून ठेवायचा. असं काही ना काहीतरी प्रत्येक जणाला म्हणजे हे सहज व्हायचं. सहज आणि म्हणजे मी आता सांगते, की आम्ही सगळेजण आपापले कपडे आम्ही धुवायचो. असं एकत्र कपडे आमचे कधी कधी धुतलेच नाही. आम्हाला ती सवयच नाही. अ, आणि म्हणजे कधी-कधी असं व्हायचं, की कपडे धुवायचे विसरले तर काय? तर तेही तुम्हीच आपणच तो प्रॉब्लेम सोडवायचा. तर हे व्यवहारामध्ये
आता काय होतं, की आता आपण मुलांची काळजी घेणं म्हणजे आपण सगळे त्यांचं आपण व्यवस्था बघतो. पण एकच होतं, की मला कधी-कधी असं वाटतं, की आम्ही फार आत्मनिर्भर झालो. पण आत्मनिर्भर झालो त्याचा पण मला एक प्रकारे हे वाटतं, की कोणावरती मी कधी आता माझी लहान मुलं होती ना, मी कधी कोणाला घ्यायला गाडीला बोलावलं नाही, की मला उतरवून घ्यायला या किंवा चढवायला. माझे वडील येत असत, न चुकता येत असत आणि मी दरवेळेला त्यांना नको म्हणायची. कारण मुलं अगदी लहान होती तेव्हाची गोष्ट आहे. पण ह्याचं कारणच असं, की असं बनवलं मला आईनी. तर हे जे होतं, जसं गुरूंनी आईला आत्मनिर्भरता दिली, तीच निर्भरता आमच्यामध्ये पण आईने बाळगली आणि त्यामुळे आईच्या साधनेमध्ये काही हे झालं नाही. म्हणजे जसं मी म्हणतो ना, की सगळी यंत्रणा कामाला लागते, तशा तऱ्हेने व्हायचं. आता माझी जी धाकटी बहीण आहे, ती तर किती लहान होती. मला वाटतं खूपच लहान होती. तर तिचं काय मुलांना खेळवायचं वय होतं का? तिने स्वतः खेळायला जायचं वय होतं तिचं. पण आईकडे ध्यानाला माणसं आली, त्यांची मुलांना ती खेळवत बसायची आणि पुन्हा दंगा करून द्यायचा नाही, ओरडून द्यायचं नाही. ध्यानामध्ये त्यांना आईला हे येता कामा नये. पलीकडच्या खोलीत सगळेजण ध्यानाला बसलेले असायचे. या खोलीमध्ये मुलांचा दंगा चाललेला असायचा. पण दंगा म्हणजे मारामारी, उशा फेकणं हे चालायचं. पण हे नाही, आवाज करायचा नाही. किती लहान होती ती, कशी काय सांभाळत होती? कसं तिला समजलं? आईने सांगितलं का आम्ही ध्यानाला बसलोय, मुलांना सांभाळ? नाही, कधीच नाही. तर हे जे आपण म्हणतो ना, की संबंध आपल्याला हे यंत्रणा कशी कामाला लागते किंवा त्या माणसांच्या भोवती कशी माणसं तयार झालेलीच असतात, तयार त्यांनी केलेली असतात, असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे आईला ह्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे आपण व्यवहारमध्ये नेहमी मला हा प्रश्न विचारत होतो, "अरे बापरे! आई 8 तास मग ध्यान कसं करत होतं? म्हणजे 8 तास मिळत कसे होते आईला?" तर मुळात म्हणजे आम्ही आमची कामं करत होते. त्याचबरोबर आम्हाला त्यावेळी आमच्याकडे तिथं कामाला बाई मिळतच नव्हत्या सुरुवातीला. दिल्लीला आम्ही गेलो तेव्हा. अ, अगदी नाहीच म्हणजे. म्हणजे कपडे आई बाळंतिणीच्या जे कपडे त्यावेळेला कपडे धुवायला पाहिजे, तर ते धोबी म्हणून ती जी त्यांनी मग तिला सांगायचं, की "धोब्याकडे देऊ नको, तूच धुव." तर तिला धोब्याला जसे पैसे देतो तसे प्रत्येक दिवसाचे पैसे द्यायचे आणि कपडे धुवून घ्यायचे. पण भांड्याला बाई नाही, लादी पुसायला बाई नाही, कशाला बाई मिळायची नाही. खूप वर्षानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर बरेच वर्षांनी आम्हाला बाई मिळायला लागली. कारण त्या बिहारी लोक आले तिथे. मला वाटतं ह्याच्या वेळेला ते हे झालं ना, एशियाड गेम झाले त्याच्यानंतर खूप लोकं बांगलादेशी पण आले, हे आले. तेव्हा माणसांना नोकर मिळू लागले, नाहीतर नोकरच नव्हते. आपल्या हाताने काम करायचं. मग ते आईला कसं शक्य होतं? तर हे असंच की म्हणजे येणं-जाणं आणि हे करत असताना ज्याने आपलं हे बघायचं. स्वयंपाक एकत्र असायचा. रात्रीचं जेवण न चुकता आमचं बरोबर असायचं, हसत-खेळत आणि रात्रीचा सत्संग. जसं आम्ही ऋषिकेशहून आलो, तसं आमच्याकडे सत्संग सुरू झाला आणि खूप सत्संगाची सगळ्यांनाच गोडी लागली. म्हणजे त्यावेळेला पण इतका आनंद असायचा. कोणी कसं भजन म्हणायचं, कोणी काय करायचं, कोणी टाळ्या वाजवायचं, कोणी झांजा वाजवायच्या आणि जसं शिवानंद आश्रममध्ये अ, अगदी तो उत्साहाने सत्संग व्हायचा. तसा थोडा तरी सत्संग रात्री व्हायचा आणि मग आम्ही रात्री झोपायचो. तर हे जे संस्कार आहेत, तर हे संस्कार आज पण आपल्याकडे आपण सांभाळले पाहिजेत. म्हणजे त्याचा मला एवढंच माहिती आहे, की त्याच्यामुळे आपली प्रकृती, आपलं मनस्वास्थ्य सगळ्यासाठी याचा खूप उपयोग होतो. प्रत्येक मुलाला आईने अशा तऱ्हेने म्हणजे कोणीही येऊ दे, म्हणजे आम्ही आमच्या फॅमिलीमधलेच नाही. आईने असं पण आईचं इतकं हृदय कोवळं झालं होतं, की असं झालं, की कोणीतरी कोल्हापूरचे ग्रस्त यायचे. लहान होते वयाने. आईला आईच म्हणायचे आणि त्यांची आई खूप लहानपणी गेली होती. त्यामुळे त्यांना आईंचं प्रेम मिळायचं. त्यामुळे ते आमच्या घरी ते म्हणायचे, की "आई तुम्ही तर फेविकोल टाकलाय. थोडं पाणी बादलीवर 2 बादल्या पाणी टाका म्हणजे मी जातो." कारण त्यांना ऑफिसला उशीर व्हायचा. तरी पण ते हे व्हायचं नाही. त्यांना जावसं वाटायचं नाही. अशी त्यांची अवस्था व्हायची. तर खूप प्रेम होतं त्यांचं आईवरती आणि आई पण त्यांच्यावरती खूप प्रेम करते. पण आईने कधीतरी त्यांना हे करताना बघितलं, तर आई सिगारेटीसाठी त्यांना ओरडली. सोडून दे म्हणाली आणि त्याने शब्द दिला आईला, की "आई नाही मी ओढणार यापुढे. तुम्ही सांगितलत ना, तर नाही हे करणार." असं. तर म्हणताना पण आई ते गेल्यानंतर आई कसा विचार करायची, की ह्या माणसाला मी सांगितलं खरं, पण त्याला त्रास किती होईल? आता हे सोडायचंय तर त्याला किती संघर्ष करावा लागेल. त्याला ती सवय लागलेली आहे. ती सवय त्याला सोडायला किती त्रास होईल.
म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे आईचं मन इतकं कोवळं झालं होतं त्यावेळेला, की आई म्हणायची मला भाजी चिरताना सुद्धा असं वाटायचं, की म्हणजे आपण चिरतोय असं वाटायचं, की तो जो आहे ते पण एक काहीतरी जीव आहे आणि ती भाजी आपण चिरतोय. असं एक प्रकारचे म्हणतात तसं एक माणसाला या द्वंद्वातून जावं लागतं, की इतकं आपण सॉफ्ट आहोत. त्याबरोबर आपल्याला काही वेळेला काही गोष्टीमध्ये आपल्याला अत्यंत कठीण व्हायला लागतं. अ, परिश्रम करावे लागतात. आता आईला काय वाटत नसेल का आपली छोटी मुलगी आहे, तर तिची आपण वेणी घालून द्यावा किंवा अमुक काय करावं किंवा हे तर तिथे आईला कठोर व्हायलाच लागायचं ना. कठोर व्हायलाच लागायचं आईला. तर तसं म्हणजे कठोर व्हायला लागायचं म्हणजे काय, तर ती थोडी अलिप्तता पण पाहिजे. ती करेल, ती करेल. आणि आई तर वयाच्या 12व्या वर्षी आईचं लग्न झालं. त्यामुळे आईला तर म्हणजे खूपच स्वतःचं स्वतः सगळं आईला करावं लागलं, बघावं लागलं. तर हे जे आपल्याला आपण म्हणतो तर की आईने कसं केलं असेल, कसं केलं असेल. तर शेवटी म्हणजे आपण प्रयत्न केले की परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत जातो, मार्ग देत जातो. आणि आपण जसं मी म्हटलं की खूप आईच्या ह्याच्यामध्ये संबंध साधनेमध्ये खूप उतार-चढाव आले. साधनेच्या बाबतीत जरी आई एकदम सातत्य हे करून होती, तरी सुद्धा असं काही वेळा व्हायचं, की इतकं काहीतरी सगळ्या गोष्टी साचून यायच्या, की मन उदास होऊन जायचं. माणसाचं मन उदास असलं, तर तो दुःख असेल, तर मनुष्य देवाकडे वळतो. पण जेव्हा उदास असेल, तर त्याला काही नको वाटतं. परमेश्वराचं नाव घ्यायला पण नको वाटतं अशा वेळेला. तर त्याला मायूस म्हणतो आपण, एकदम मायूस होऊन जातो, की नको आता म्हणजे ते निराश होऊन जातो मनुष्य एक प्रकारे. तर ही निराशा मोठी वाईट असते. आणि ते तसं तसे पण टप्पे आईला कधी-कधी ते तिला हे करावं लागेल, तोंड त्याला द्यावं लागलं आईला. म्हणजे कधी-कधी ती इतकं कोणावरती प्रेम करायची, आपल्या मुलांच्यावरती जसं प्रेम करते तसं प्रेम करायचं. पण त्यांनी तेवढं काम होतं तोपर्यंत काम झालं तोपर्यंत ठीक आहे. मग गेले. काय माहिती नाही. आईलाच वाईट वाटत राहायचं. आणि मग आई विचारायचं कोणाला? स्वामीजींना पण यू कॅनॉट क्वेश्चन युअर ओन गुरु. स्वतःच्या गुरुला असा कसा प्रश्न विचारणार? पण गुरूंनी तर सांगितलं, की सगळ्यांना प्रेम दे आणि सगळ्यांची सेवा कर आणि जे आहे ते सगळं देऊन टाक. असं गुरूंनी सांगितलेलं असताना आपण गुरूंना तरी कसं सांगायचं? पण ही जी तळमळ, हा जो एक प्रकारचा तगमग म्हणा, तर ह्याच्यातून आपल्याला ध्यानाच्या बाबतीत पण जावं लागतं, व्यवहाराच्या ह्याच्यामध्ये पण जावं लागतं आणि असं पण जावं लागतं आणि आईला करावं लागलं ते. पण त्या ह्याच्यातून आपण विचारपूर्वक आईच्या मध्ये मला नेहमी असं वाटतं, की आईच्याकडे विवेक बुद्धी खूप होती चांगली. त्यामुळे आई तो प्रॉब्लेम यायचा, आई दुःखी व्हायची, हे सगळं असलं, त्या आई स्वतःचा त्याच्यावरती विचार करून किंवा ध्यानाला बसल्यानंतर अंतर्मुख होऊन त्या ते आईला काही ना काहीतरी त्यातून ज्ञान मिळायचं. तर असं घडत-घडत आई समाधी अवस्थेकडे चालू लागली. आणि समाधी अवस्था अजून तसं म्हटलं तर खूप लांब होती आणि तसं म्हटलं तर आई दारापर्यंत पोहोचलेली होती. या अवस्थेपर्यंत आई आलेली होती. चौथं चौथ्यामध्ये आई अ, रोज ध्यान लावत असे. शिवभक्त होती आणि हृदयामध्ये ध्यान लावल्यानंतर अत्यंत आपल्याला आनंद होतो. अत्यंत सुख मिळतं आणि गृहस्थ आश्रमीने हृदयामध्ये ध्यान लावावं असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे बरेच लोकं आता आज्ञाचक्रावरती खूप अभ्यास चालू आहे. खूप चर्चा होते आज्ञाचक्रावरती. पण आज्ञाचक्र खुलतं, आपोआप खुलतं. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, की काही गोष्टी आपल्याला आपोआप कळायला लागतात. तो काही भाग नसतो. परंतु हा जो आनंद आहे, अवर्णनीय आनंद, तो आपल्याला हृदयामध्ये ध्यान करत असताना मिळतो. पण त्याचबरोबर आपल्याला कठीणशे कठीण आपल्याला जर त्यांनी डोंगर चढायला सांगितलं, तर आपली तयारी हवी. खरचटलं गेलं, लागलं, काटेकुटे बोचले, तरी काही नाही, ठीक आहे. आपल्याला जायचं इतकंच डोक्यामध्ये धरलं, तर ती साधना होत जाते आणि ह्याप्रमाणेच आईने सगळी साधना केली, पुढे पण गेली. तर आजचा मी आता इथे समाधीपर्यंत आपण आलो आणि ह्या इथे मी आता अ, विराम घेते आणि बोलूया आपण पुन्हा. थोडंसं आज मला वाटतं मागचं कालचं एका वेळेस रिपिटेशन झालं असेल. पण कारण ते लिंक काही काही वेळेला अशी होते, तसं पण होतं थोडं. तर उद्या आपण आता
भेटूया असं मी हे करते. ताई मी अप्रतिम सुंदर आपली वाणी हृदयात ठेवून पुन्हा आम्ही उद्याची प्रतीक्षा करणार आहोत. उद्या याच वेळात 3:30 वाजता भेटणार आहोत. अनेक आज नवीन मंडळी आली, त्यांचं स्वागत. आणि आज जवळजवळ 42 मंडळी होती. उद्या 80 पर्यंत येतील अशी अपेक्षा करतो आणि रजा मागतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांना नमस्कार.